तर जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय पुण्यांदा मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत चंदन आणि वंदन हे जोड किल्ले. सातारा जिल्ह्यामधल्या भुईंज गावाच्या अगदी नजीकचे हे किल्ले आहेत. किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे बेलाची वाडी आणि बेलाची वाडीपासून साधारण 1 किलोमीटरपर्यंत गाडी येते. मी गाडी घेऊन आलो आहे. कच्चा रस्ता आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तरी आता सकाळचे वाजलेत 7:45. या गावातच मी मुक्काम केला आणि थोडं फ्रेश वगैरे होऊन आता किल्ल्यावरती कूच करतो आहे. तर ओव्हरऑल किल्ला बघताना तरी असं वाटतं आहे खालून साधारण 2.5 ते 3 तासामध्ये दोन्ही जोड किल्ले जे आहेत ते चढून बघून फिरून उतरून व्हायला पाहिजे. 3 तासामध्ये तर आरामात व्हायला पाहिजेत. तर ठीक आहे, बघूया कसं कसं काय काय अवशेष आहेत किल्ल्यावरती ते. चला.
तर फायनली आपला वंदनचा समिट करून झाला आहे. तुम्ही बघू शकता मागे बालेकिल्ल्याच्या एकदम टॉपच्या पॉईंटला आलो आहे. काही एक दोन अजून अवशेष आहेत वाड्याचे, एकदम टॉपला पण आहेत. विशेष आहे चंदन आणि वंदन दोन जोडगोळी आहे. पैकी आपण त्या खिंडीमध्ये येतो. ज्यावेळी ट्रेक चालू करताय तुम्ही बेलमाचीकडून, वरची बेलमाची पायथ्याच्या गावचं नाव आहे, तिथून जर ट्रेक चालू करताय ते एका खिंडीमध्ये येतं. त्या खिंडीमधून मग उजव्या हाताला जो आहे तो तुमचा वंदन आहे आणि डाव्या हाताला तो चंदन आहे. ती वाट जरा चढणीची आहे. पलीकडची वाट आहे ती चांगली आहे, ती मला माहीत नव्हती. मी आता इकडून आलो. ठीक आहे, तर आता वंदन डिस्कवर करून झालं तर चंदन आपण बघूया कसं काय 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 आहे. तोपर्यंत अजून एक दोन इकडे अवशेष आहेत आणि खालती एक शंकराचं मंदिर आहे, ते पण बघूया. त्याच्या आधी इथे एक 10 मिनटं बसतो शांतपैकी. निसर्ग तुम्ही बघितलाच आता, वरून दिसणारा व्ह्यू ॲज विज्युअल बेस्ट आहे. तर थोडा आराम करतो मग पुढे कूच करूया. चला. वंदनगडावरती आपण जाऊन परत त्याच खिंडीत आलो आहे. माझ्या मागे या साईडला बेलमाच्या तिकडून चढून आपण इथे आलेलो. वंदनगड केला आहे आणि आता माझ्या डाव्या बाजूला चंदन आहे. तर ह्या सुळक्याजवळ जाऊन आलो मशागत करून. उभा कडा आहे असा तो, म्हणजे चढू शकतो जर एखादा बडी बरोबर असेल तर. मी सोलो असल्यामुळे डेअरिंग केलं नाही, कारण खालती पूर्णपणे एक्सप्लोजर आहे, काही चान्सच नाही पडला तर. पण आता हे अशी वाट जाते, फिरून असं जाऊन मग वरती यायला लागेल. थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे. आता काय करणार, नाश्ता पण केलेला नाही त्याच्यामुळे आता डायरेक्ट जेवणच करतो. चला.